विश्वबंधुत्वाचा संदेश देणारा महाराष्ट्राचा 59वा निरंकारी संत समागम सांगलीत भव्यतेने संपन्न. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज कौस्तुभ पुरस्काराने सन्मानित. शाश्वत निराकार परमात्म्याचा बोध, प्रत्येक युगाची गरज, सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज. महाराष्ट्राचा 3 दिवसीय 59वा वार्षिक निरंकारी संत समागम 26 जानेवारी रोजी सांगली येथे भव्य आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. समागमाच्या समापन सत्रात सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी उपस्थित लाखो भाविकांना संबोधित करताना सांगितले की शाश्वत निराकार परमात्म्याचा बोध प्राप्त करून जीवनात प्रेम, दया आणि करुणेचा स्वीकार करणे ही प्रत्येक युगाची अपरिहार्य गरज आहे. सद्गुरू माताजी म्हणाल्या की मानवाचा दृष्टिकोन अनेकदा नकारात्मक होतो आणि तो चांगुलपणातही दोष शोधू लागतो. मात्र संतजन परमात्म्याच्या जाणीवेत जगत अंधारातही प्रकाश किरण शोधतात. ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ते स्वतःचे जीवन उजळवतात आणि समाजालाही प्रकाशमान करतात. संतांचे जीवन दिखावा, कटकारस्थानांपासून मुक्त असून ते सहज, सरळ आणि सर्वांच्या कल्याणासाठी समर्पित असते. समागमाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र स्टेट जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठित कौस्तुभ पुरस्कार 2026 सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांना प्रदान करण्यात आला. निरंकारी मिशनच्या नूतन साहित्याचे प्रकाशन समागमाच्या पहिल्या दिवशी सत्संग कार्यक्रमादरम्यान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या करकमलानी समागम विशेषांक, आत्ममंथन तसेच गुरुदेव हरदेव या पुस्तकाच्या नूतन भाषांतर आवृत्तीचे व अन्य प्रकाशनांचे उद्घाटन करण्यात आले. ही सर्व साहित्य सामग्री समागमस्थळी उभारलेल्या 6 प्रकाशन स्टॉल्सवर अत्यंत माफक दरात उपलब्ध असून भाविक मोठ्या उत्साहाने त्याचा लाभ घेत आहेत. ही प्रदर्शनी 3 भागात विभागली आहे. मुख्य भाग मिशनचा इतिहास, विचारधारा व देशविदेशातील मानवतावादी सेवाकार्याचे दर्शन. बालप्रदर्शनी, बालकांसाठी उज्ज्वल जीवनाची प्रेरणा देणारी शैक्षणिक व सृजनशील मांडणी. समाजकल्याण विभाग, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती. आरोग्यसेवा, व्यापक व सुसज्ज समागमस्थळी 3 डिस्पेन्सरी, 2 प्राथमिक उपचार केंद्रे व ICU सुविधेसह रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. ॲलोपॅथी, आयुर्वेद व होमिओपॅथी पद्धतीने जवळपास 50,000 भाविकांना वैद्यकीय सेवा देण्यात आली. यासाठी 54 डॉक्टर आणि 326 वैद्यकीय कर्मचारी कार्यरत होते. हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता मानवता, विश्वबंधुत्व, सेवा, करुणा आणि आत्ममंथनाचा भव्य उत्सव ठरला, असे भाविकांनी गौरवोद्गार काढले.